शेतकऱ्यांना 2026च्या अखेरपर्यंत 12 तास मोफत वीज देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राज्यामधील 80% शेतकऱ्यांना लवकरच आता मोफत वीज मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। शेतकऱ्यांना लवकरच दिवसा 10 तास वीज उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि आर्वी इथं बोलत असताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देण्याची घोषणा केली आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विजेचं बिल कमी होणार अशी ही घोषणा त्यांनी केलेली आहे। आजपर्यंत जर आपण गेल्या 25 वर्षात बघितलं असेल तर दरवर्षी आपले विजेचे बिल 9% वाढतात। दरवर्षी 9% वाढतात। म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षात ते दुप्पट, त्याच्यानंतरच्या 10 वर्षात अजून दुप्पट असे ते वाढत जातात। पण आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत करून आणि मोठ्या प्रमाणात सोलरची वीज निर्मित करून त्यातनं एक मोठा परिणाम साधलेला आहे। आणि आता 5ही वर्ष दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे। आपण मागच्या काळात घोषित केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ, याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली होती। आज मला सांगताना आनंद वाटतोय की शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते। त्या 16,000 मेगावॅटचं काम हे आपण सुरू केलं आहे आणि 2026च्या डिसेंबर पर्यंत जवळपास 80% महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस आपण देऊ। कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच ही वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ, हा आमचा निर्धार आहे।